लंका नरेश लंकाधिपती माझे पिता ऋषीमुनी विश्रवा तेही ब्राह्मण कुळातील असं असल्यामुळे 4 वेद 6 उपनिषद याचं संपूर्ण ज्ञान मला झालं। एकाच वेळी 10 पंडितांची बरोबरी करण्याचं सामर्थ्य माझ्यात असल्यामुळे साक्षात भगवान शंकरांनी माझं नामकरण दशानन रावण ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेत असताना दररोज 1000 कमल पुष्प अर्पण करून यज्ञामध्ये विघ्न येतात स्वतःचं शिर कापून यज्ञामध्ये आहुती दिली आणि ब्रह्मदेवांकडून अमरत्व प्रदान करून घेतलं। माझी माता कैकशी तीही दानव कुळातील परंतु असं असताना सुद्धा वेळोवेळी लहानपणापासून तिनं मला भक्तीचं बाळकडू पाजलं। माझी ही स्वर्णलंका असताना सुद्धा कोणालाही हेवा वाटेल अशी ही माझी स्वर्णलंका असताना सुद्धा मी दशानन रावण भगवान शंकरांचा एकनिष्ठ शिवभक्त असल्याचा डंका आहे। नारायण नारायण नमादिगण गजानन नमोदिगण हस्तोहं गजानन देवसारवन्दिति गणरायाला नारदाजी सारी चालली त्रिभुवनाला नारदाजी सारी चालली त्रिभुवनाला यामध्ये गमन करणारा पितामह ब्रह्मदेवाचा पुत्र नारद म्हणतात मला स्वर्ग पाताळ पृथ्वी फिरलो पण अद्याप कळीचं साधन सापडलंच नाही। नारायण नारायण प्रणाम लंकाधिपती। कल्याण वस्तू देवाची कल्याण वस्तू नारायण। कसं
काय बरं येणं केलं या माझ्या स्वर्णलंकेमध्ये? नारायण लंकाधिपती, आपल्यासारख्या शूरवीराचा सामना करणारे सामर्थ्य या विश्वामध्ये कोणाकडेच नाही. पण काय देवर्षी? नारायण, तुमच्यासारख्या पराक्रमी रामाची माता नेहमी मातीच्या शिवलिंगाची पूजा करते, हे आपल्या प्रतिमेला शोभनीय नाही. नारायण नारायण. नाही देवर्षी, महापराक्रमी बलशाली सर्व 33 कोटी देवांना सलाखीपणा करून सोडणारा हा दशानन रावण आणि माझी माता तेही मातीच्या शिवलिंगाची पूजा करते. नाही देवर्षी, हे माझ्या प्रतिमेला शोभनीय नाही. देवर्षी, यावर आपणच काही उपाय असेल तर सुचवावा. नारायण लंकाधिपती, आपण तर साक्षात महादेवाचे परमभक्त आहात, त्यामुळे तुमच्या मातेच्या पूजेसाठी साक्षात महादेवाचा आंतरिक असलेला शिवलिंग आणून मातेची भक्ती सफल करावी. नारायण. मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग देवर्षी. नारायण. मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग असो किंवा साक्षात मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा दशानन रावण ते शिवलिंग घेऊन या लंकेमध्ये, त्यासाठी मला मातेच्या आशीर्वादाची गरज आहे. देवर्षी, आपण आपलं भ्रमण असंच चालू ठेवा. मातेच्या आशीर्वादासाठी जाणार आहे. पुराण काळापासून चालत आलेली परंपराच आहे. देव आणि दैत्य यांच्यावर कधी संपणारच नाही. पाहूया पुढे लंकाधीश रावण आपल्या मातेच्या पूजेसाठी साक्षात महादेवाचं आंतरिक असलेलं शिवलिंग आणून मातेची भक्ती सफल करतो की नाही ते. नारायण नारायण. लागली आज समजला या पुत्राचा साष्टांग प्रणाम.
माते या मातीपासून काय बनवत आहे? या मातीपासून शिवलिंग बनवलं नाही माते नाही. महापराक्रमे 14 चौगड्यांचं राज्य सांभाळणारा तुझा हा पहाडासारखा चित्र असताना माते तू या मातीच्या शिवलिंगाची पूजा करते हे माझ्या प्रतिमेला शोभनीय नाही माते. तुझं काय म्हणणं आहे? माते तुझा हा पुत्र दशरावण रावण माते तुझ्या पूजेसाठी भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग घेऊन या लंकेमध्ये येईल माते. भगवान खूप तापट स्वभावाचे आहे. नाही माते नाही. भगवान शंकर कितीही उग्र किंवा तापट स्वभावाचे असले तरी मी कठोर तपश्चर्या करेन. आणि माते तुझा हा पुत्र तुझ्या पूजेसाठी आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग घेऊन या लंकेमध्ये येईल असं मी तुला वचन देतो माते. आशीर्वाद द्यावा माते. बोलता माते. माझी भक्ती पहा तुम्ही मला प्रसन्न झाला. माझं जीवन धन्य झालं प्रभू. माझं जीवन धन्य झालं. काय इच्छा आहे? हे प्रभू माझी माता दररोज मातीचं शिवलिंग बनवून त्याची नित्यनियमाने पूजा करत असते. म्हणून प्रभू हे आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग मला द्यावं अशी या भक्ताची विनम्र इच्छा. माझा भक्त या मातेची इच्छा पूर्ण होईल. पण तुला हे शिवलिंग देत आहे त्याचा महादेवांचा जय जयकार असतो. पण एक मात्र लक्षात ठेव, हे शिवलिंग लंकेला पोहोचेपर्यंत कुठेही खाली देऊ नको. त्या ठिकाणी स्थान असतं. नाही प्रभू असं कुठलंही अघटित कृत्य माझ्या हातून घडणार नाही. महादेवांचा जय जयकार असतो. महादेवांचा जय जयकार अजूनही तुम्हाला कळलेले नाही. कारण 4 वेद 6 उपनिषद 16 शास्त्र 18 पुराण सर्व काही टोळून प्यायला हा दशानन रावण. हे शिवलिंग पाहून माझी माता तर हर्षित होईल. कारण तिला दिलेल्या वचनाप्रमाणे
हा दशानन रावण हे शिवलिंग ठेवून लंकेमध्ये जाणार आहे. नारायण नारायण शिवलिंग वाणी मुखे फिरतो मी लोकांदेने गातो मी वाणी मुखे फिरतो मी लोकांदेने चक्क महादेवाचा शिवलिंग रावणाच्या हाती. अनर्थ, फार मोठा अनर्थ. नारायण नारायण जे काय असेल ते समोर येऊन बोल. नारायण. अरे रावणा, देवर्षीकडून थेट नारायण नारायण. एवढा माय बरा नव्हे. गर्वाचं घर नेहमी खाली असतं, लक्ष असू दे. नारायण नारायण. कारण या 33 कोटी देवांना सणाची परत करून सोडणारा हे शिवलिंग भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग हे ठेवून हा दशानन रावण लंकेमध्ये जाणार आहे. नारायण. अरे रावणा, हे शिवलिंग तुला सूर्यास्त होण्याआधी लंकेत घेऊन जावं लागेल, नाहीतर फार मोठा अनर्थ घडेल. नारायण. अनर्थ अशक्य असं काहीच नाही या दशानन रावणासाठी. नारदा, सूर्यास्त होण्यापूर्वी हे शिवलिंग ठेवून मी लंकेमध्ये जाईल. हे बघ, माझ्या मार्गामध्ये विघ्न आणू नकोस. हे बघ, निघालाच हा दशानन रावण माझ्या लंकेमध्ये. नारायण. रावणाला तर फारच गर्व झालेला दिसतोय. त्याचे गर्वहरण करण्याची हीच एक संधी आहे. चला आपण ही गोष्ट सर्व देवांना सांगूया. नारायण. विठ्ठल माझा 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 माझा
देव पाहिला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला आलो अमरावतीवर पण इथं कसं शांत आणि शांत पृथ्वी लोकी काय चाललंय याची बातमी कदाचित देवेंद्र नसावी नारायण देव हो या ब्रह्मपुत्र नारदाचा कोटी कोटी प्रणाम या देवांच्या सभेत आपलं स्वागत आहे. नारायण आपण आहात म्हणजे तुमच्या नारायण देव हो आपल्या काहीच बरं कल्पना नाही का त्या रावणानं महादेवाचं शिवलिंग हस्तगत करून लंकेकडे प्रयाण केलं आहे जर लंकेत पोहोचलं तर फार मोठा अनर्थ घडेल नाही नारदुनी हा महादेवांचा घोर अनर्थ विरंगवला आहे. देव हो जर का महादेवांचे शिवलिंग त्या रावणाने हस्तगत केलं तर या संपूर्ण सृष्टीला या संपूर्ण जराजराला आणि हो आम्हा सर्वजण देवऋषी नारदमुनी रावणाने यापूर्वी गणपतींचे शिवलिंग हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता परंतु मी त्याला माझ्या मोहमाईने भ्रमित केले त्यामुळे त्याने आत्मलिंगाची मागणी न करता साक्षात पार्वतीची मागणी केली. भोलेनाथांनी ती लंकेत जाईपर्यंत मागे येऊन पाहायचं नाही एका पार्वती प्रदान केली परंतु नारदमुनी तुमच्या युक्तीमुळे रावणाने मागेवरून पाहिले आणि तिथे भद्रनाथची स्थापना झाली आणि यावेळी आलेल्या संकटाचं अशा प्रकारे निवारण झालेलं आहे. नारायण देवऋषी नारदमुनी यावर मार्ग नारायण यावर मार्ग देणारे फक्त एकच दैवत आहे ते म्हणजे विघ्नविनाशक गणपती गजानन त्याची तुम्ही आराधना करा तेच यावर काही मार्ग काढू शकतील. नारायण हो चला आपण गणेशाची आराधना करूया. नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे नाम स्मरा रे
देवाची आराधना करत आहात. काय गणेशा, लंकेत राजा रामाने कैलासपती महादेवांची घोर तपश्चर्या केली आणि महादेव त्याला प्रसन्न झाले आणि साक्षात महादेवांचे शिवलिंग घेऊन होता लंकेत जात आहे. त्यावर काहीतरी मार्ग काढा. देव तुम्ही निश्चिंत बसा. यावर उपाय म्हणजे सूर्यदेवाने स्वतःला लपवून रावणाला सूर्यास्त झाल्याचा भास घेऊन आणावा आणि उरलेलं कार्य मी स्वतः गणपती गजानन गुरांचं रूप घेऊन त्या रावणाचं गर्वहरण करणार आहे. त्यामुळे देव तुम्ही निश्चिंत राहा. तथास्तु तथास्तु तथास्तु. मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे शिवलिंग मला लंकेमध्ये न्यावंच लागेल. काहीही झालं तरीही अत्यंत कर्मठ प्रकांड पंडित दंतराज माझी पंचकर्म सर्व काही पश्चिम समुद्रात उरकून दररोज नित्यनेमाने भगवान शंकरांची आराधना करणे हा माझा दिनक्रम आहे. आणि सूर्यास्त होण्यापूर्वी हा दिनक्रम न बदलता हा दशानन रावण लंकेमध्ये जाणार आहे. पण मला काय सूर्यास्त होत असल्याचा भास होतोय. नाही नाही ही काही कूटनीती तर नाही ना. कारण जर सूर्यास्त झाला तर माझी पंचकर्म उरकण्यासाठी हे शिवलिंग मला भूतलावर ठेवावं लागेल. नाही, भगवान शंकराने दिलेल्या वचनाप्रमाणे हे शिवलिंग काहीही झालं तरी भूतलावर ठेवू शकत नाही. अशा वेळी या घोर अरण्यामध्ये माझी मदत करण्यासाठी कोण बरं येऊ शकतं? मला तर लघुशंका होत असल्याचा भास होतोय. काय करावं? हे शिवलिंग कुणाकडे बरं द्यावं? कोण आहे तो? गुराखी. गुराखी या घोर अरण्यामध्ये माझी मदत करण्यासाठी. गुराख्या, अरे माझी मदत करशील का? हे बघ, हे शिवलिंग थोड्या वेळासाठी तुझ्या हातामध्ये घट्ट पकडून ठेव. हे शिवलिंग फार जड आहे. हो, ते जो आहे ते. हे बघ, माझी पंचकर्म उरकेपर्यंत हे शिवलिंग तुझ्या हातामध्ये घट्ट पकडून ठेव. महाराज, तुम्हाला 3 हातामारे काय 3 हातामारेपर्यंत आला नाही तर हे शिवलिंग जमिनीवर ठेवे. नाही तुला क्या असा अगदी कृत्य करतो. हे बघ, मी क्षणाधार करते. माझी सर्व पंचकर्म उरकून मी लगेचच हे शिवलिंग तुझ्या हातामध्ये घेऊन लंकेमध्ये जाणार आहे. गुराख्या, हे बघ, निघालोच मी. ठीक आहे महाराज. मी गुराखी नसून पार्वती पुत्र गजानन नाही. पण हो, देवांना सांगितल्याप्रमाणे हे शिवलिंग जमिनीवर ठेवलं पाहिजे. पण
पण महाराजांना 3 हाका मारल्या पाहिजे. महाराज, महाराज, ओ महाराज, हे शिवलिंग जमिनीवर ठेवतो. माझी सर्व पंचकर्म उरकून मी हे आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग घेऊन लंकेमध्ये जाणार आहे. या गुराख्याकडे गेलेले शिवलिंग, गुराख्या, अरे गुराख्या, अरे भेट ते शिवलिंग माझ्या हातामध्ये. गुराख्या कुठं आहे बरं? गुराख्या, गुराख्या, अरे गुराख्या, अरे ते शिवलिंग माझ्या हातामध्ये दे. गुराख्या, नाही, अगदी कृत्य जे नको व्हायला होतं तेच झालं. या सर्व 33 कोटी देवाने या दशानने रावणाच्या विरुद्ध आखलेली कूटनीती आहे. कारण या दशानने रावणाला पराभूत करणं सहज शक्य नाही. परंतु हे शिवलिंग मुळासकट उचलून लंकेमध्ये घेऊन जाईल. हा दशानन रावण हे शिवलिंग तर मला लंकेमध्ये न्यायचं आहे. त्यासाठी मला 1000 हत्तीचं बळ एकवटून माझ्या 10 तोंडांची सर्व शक्ती पणाला लावून हे शिवलिंग लंकेमध्ये घेऊन जाईल. तोच हा दशानन रावण.
माते माते मला माफ कर माते मी तुला दिलेलं वचन पूर्ण करू शकलो नाही हा तुझा पुत्र दशरथ रावण हे शिवलिंग लंकेमध्ये घेऊन येऊ शकला नाही माते या सर्व देवाने मिळून या तुझ्या पुत्राचं गर्वहरण केलं माते गर्वहरण केलं माते मला माफ कर माते माते मला माफ कर